आमच्या पेठवडज येथील मातांग समाजाचा जाणारा स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा मागे पण दिला होता, तरी निर्णय घेतला नसल्यामुळे आजच्या तारखेमध्ये आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आलो होतो. तरी ते कलेक्टर साहेबांनी आणखी काही दिवसाची कालावधी मागून आम्हाला रस्ता करून देतो असे म्हणून एक आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही आज इथं सर्व आमचे मातांग समाजाचे पूर्व लोक आहेत आणि त्यानुसार असं आम्हाला मंजुरी मिळावी असं आमचं निवेदन. आपली 2015 मध्ये स्मशानभूमी आम्हाला मिळालेली आहे. समजा आम्ही अशीच भांडण करून घेतलेली आहे. तेव्हापासून आम्हाला रस्ता नाही. आमच्या गाड्या फसतात, आम्ही आणि तिथून मड उचलून नेतो आणि ते नेऊन तिथं हे करायचं असलं तर 4 माणसं उचलून नेणं, लाकडं नेणं हे सोपी परिस्थिती नाही. त्यामुळे इथं येऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आणि बऱ्याच वेळेस आमरण उपोषण सुद्धा दिलेली आहेत, पण हे दखल घेतल्या नसल्यामुळे आज आणखी हे आम्ही आत्मदहनाला आलो होतो. चर्चा काय झाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत? आपली चर्चा काय? आज आम्ही ते कुण्यातरी फंडात घालून आम्ही मंजुरीला देऊ आणि काही दिवसामध्ये लगेच करू असं म्हणून त्याने ते तिथल्या शिवला काहीतरी बोलून हे केले. समजा किती समाज बांधव आले? आज 200-300 असतील. पेठवडज कंधार तालुका, राहणार पेठवडज. आम्हाला स्मशानभूमीची व्यवस्था नाही. आज 15 वर्ष झालं भांडण चाललंय स्मशानभूमीचं. आणि ते मालकीनबाई आम्हाला रस्ता देणं आली. आमच्यासारखी स्मशानभूमी झाली तर बी गावातले लोक सगळे सांगून तिला चिडवून आम्हाला स्मशानभूमी बंद केली. आता रस्त्यासाठी त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आले. आता साहेबांना काय नियोजन दिलंय की त्याच्या पुढे आणि पुष्राम गायकवाड पेठवडज स्मशानभूमीला रस्ता नाही गेल्या कलेक्टर ऑफिसला आल्या. 15 वर्षापासून भांडण चालू आहे. रस्ता देणं आले. मडे खंद्यावर लोक नेते तर होळाच्या कडेला ऊस लावाला. आता बाबा मडा आणू देणं आला. ऊस लावले येऊ देणं आले.